थोडंसं बारीक बारीक लिहायला लागेल, कारण की बोर्ड पुरणार नाही. तर ही पहिली स्टेप, बेन्झिन रिंग आणि त्याला SO3H. SO3H याला म्हणतात बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. किती पार्टिसिपेंट आहे रे वेतन फायबर? स्क्रीनशॉट काढून मला पाठव. प्लस NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. आता मला सांगा, ह्या बेन्झिन सल्फोनिक ऍसिड आहे, हा सोडियम हायड्रॉक्साईड आहे, या दोघांमध्ये जी रिॲक्शन होईल ती कोणती राहील? साधा सिंपल क्वेश्चन आहे एकदम. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये जर रिॲक्शन झाली तर त्या रिॲक्शनला तुम्ही कोणतं नाव देणार? न्यूट्रलायझेशन. बर, तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ठीक आहे. मग आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये काय होते? हा H. आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये काय होत असते? सॉल्ट आणि वॉटर तयार होत असते, बरोबर आहे. मग इकडे OH आहे आणि इकडे H आहे. मग हा H आणि हा OH वॉटर काढून टाकायचं, हा याला देऊन द्यायचा, तो बनला तुमचा सॉल्ट. म्हणून मग आता इथे SO3Na प्लस कोण? H2O. हा H आणि हा OH गेला, इकडे H2O बनला. मग H ची जागा रिकामी झाली, त्याच्या ठिकाणी कोण गेला? सोडियम. आता याचं नाव आहे, पाहता बेन्झिन सल्फोनिक ऍसिड होतं ते, तर आता हे सोडियम बेन्झिन सल्फोनेट. सॉल्ट झाला तो, नेट आला, नेट. मी सांगितलं होतं IC ऍसिड काढून काय लावायचा? ATE लावायचा, बरोबर आहे. तर म्हणून आता याचं नाव आहे सोडियम बेन्झिन सल्फोनेट. जुन्या स्पेलिंगची सवय. सल्फोनेट हे त्याचं नाव आहे. आता ही झाली पहिली स्टेप, याला आपण म्हणू न्यूट्रलायझेशन. कोणती रिॲक्शन आहे आता? न्यूट्रलायझेशन. झालं क्लिअर? आता स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय होते की हा जो बेन्झिन सल्फोनेट, सोडियम सल्फोनेट आहे, सोडियम बेन्झिन सल्फोनेट जो आहे, याच्यासोबत आपण पुन्हा, आता हा सॉल्ट आहे, सॉल्ट, आणि हे वॉटर आहे. मग हे ऍसिड आहे, हे बेस आहे. हा जो आहे बेन्झिन सल्फोनिक ऍसिड आहे, तो ऍसिड, हा बेस आहे आपला बेस. मग ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. इट इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन. ओके. मग आता हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला हा जो सॉल्ट आहे याच्यासोबत पुन्हा आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन करायची. स्टेप 2. SO3Na झाला. याच्यासोबत पुन्हा मी NaOH ची रिॲक्शन करतो आणि आता ही रिॲक्शन केल्यानंतर मग येथे तयार होते तुमचा सोडियम फिनॉक्साईड, जो आपण काल तयार केला होता, ONA. प्लस तयार होतो तुमचा Na2SO3. Na2SO3 प्लस तयार होईल तुमचा H2O. एवढं सगळं तयार होईल. ठीक आहे. आता इथं करावं लागेल टॉईस, कारण की 3 येणे पाहिजे मला. 2 आणि 1 3, इथं समजा हे 2 येणे झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर SO3 ग्रुप पूर्ण भेटला. मग इथे काय उरलं? 2O आणि 2H. तर 1O याच्यासोबत गेला, 2 इकडे भेटले, झालं बरोबर. तर हे आहे तुमचं सोडियम फिनॉक्साईड. कालचाच होता हा सोडियम फिनॉक्साईड, बरोबर. तर ही जी रिॲक्शन आहे ना, कोणती? सेकंड स्टेप, ही 573 केल्विन वर होते.
573 केल्विनवर. मग या दोघांना काय करतात, हा जो सॉल्ट आहे, सोडियम बेन्झिन सल्फोनेट सॉल्ट आणि सोडियम हायड्रॉक्साईड, यांना दोघांनाही गरम करतात सोबत. आणि जेव्हा ते दोन्ही गरम करतात तर दोन्ही मेल्ट होऊन जातात. तर मेल्ट होण्याकरता त्यांना 523 केल्विन पर्यंत, 523 केल्विन पर्यंत त्यांना हीट करावं लागते, म्हणजे ते मेल्ट होतात. दोन्ही मेल्ट होणे त्याला आपण म्हणू फ्यूज होणे. दोन्ही मेल्ट होणे म्हणजे काय होणे, फ्यूज होणे. ओके, मग हा बनला. आता स्टेप 3 तुम्हाला समजते. स्टेप 3 मध्ये काही विशेष नाही आहे, ती कालही घेतली आपण. मग हा जो सोडियम फिनॉक्साईड आहे आपल्याजवळ, या सोडियम फिनॉक्साईड सोबत आपण HCl ची रिएक्शन करायची. आणि HCl ची रिएक्शन केली की कालची प्रोसेस आहे ही, याच्या डॉच प्रोसेस मधली रिएक्शन लिहून पाहायला पाहिजे होत्या कालच्या काल, जमलं असतं ते. OH+. अभ्यासात कानाकुचरी नका करू बाबू, गंमत नका करू, मोठं डेंजर आहे बरं. 12वा वर्ग आहे. एक तर तुमच्या नशिबानं आता काय माहित तुमचंही वर्ष मागच्या वर्षी सारखंच जाते काय, असं नका होऊ देऊ. ठीक आहे, थोडासा विचार करा स्वतःबद्दल आणि अभ्यास करा. स्वतःच्याच काळजीने स्वतः करा. मायबाप तर तुमच्याकडे विलनच आहे, मला माहित आहे, पण स्वतःच्या काळजीने स्वतः करा तुम्ही अभ्यास. इलाज नाही आहे मग त्याला. हा झाला तुमचा फिनॉल. तशी पूर्ण 3 स्टेपची रिॲक्शन आहे. ओके, IMP आहे, 3 मार्क्ससाठी येते ही. किती मार्क्ससाठी येते? 3 मार्क्स करता येते ही रिॲक्शन. ओके देन, सो राईट डाऊन. वरचं पहिले हेडिंग लिहा. पहिले लिहिलं का? फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. हो सर. हा, आता बेन्झिन सल्फोनिक ऍसिड जर लिहिलं असेल तर मी जसं जसं लिहितो तसं तसं लिहा तुम्ही. ठीक आहे, हे तर करून घेतो पहिले, जागा कमी पडते ना रे. हा, लिहा. वेन बेन्झिन सल्फोनिक acid is neutralized with NaOH to form benzene, to form sodium benzene sulfonate spelling जुनं झालं. sulfonate okay, which on fuse with NaOH to form sodium phenoxide which on treated with कोणासोबत? HCl or H2SO4, दोन पैकी कोणी चालते, ते काही प्रॉब्लेम नाही. टू फॉर्म फिनॉल. फ्यूज विथ NaOH ऍट लिहायचं. फ्यूज विथ NaOH ऍट. टेम्परेचर सांगायची, टेम्परेचर NaOH ऍट 523 केल्विन. ते वर थोडंसं ऍडजस्टमेंट करा रे. फाईव्ह 23 नाही, 73 आहे, सॉरी, 573 केल्विन. 573 केल्विन. आणि मग
हे झालं की रिॲक्शन लिहा, तिन्ही स्टेप जशा मी लिहिल्या तशा लिहा बोर्डवर सारख्या. हे झालं का लिहून खालचं? हो सर. टाका लवकर. झालं रे? हो सर. चला मोडू का? महत्वाची रिॲक्शन आहे. ठीक आहे. आणि पटकन सांगत जा, टाइमपास नका करत जाऊ. मी विचारेपर्यंत कोणीच काही सांगित नाही. किती जॉईंट आहे रे वेदन? पोरं किती जॉईंट आहे? पार्टिसिपेंट किती आहे पाहिजे? हा, फक्त 37? काढ बरं लिस्ट, कोण कोण आहे त्याची. फोन लावू त्याच्या घरी आज, सांगत लागून समजून. हा, आता त्याच्यानंतर फ्रॉम aniline. From aniline. Diazotization. Diazotization असं त्याचं नाव आहे. आता पहा काय होते. aniline म्हणजे कोण? ही पण 2 स्टेपची रिॲक्शन आहे. तर बेन्झिन रिंगला जर NH2 लागला, NH2, तर आपण त्याला काय म्हणतो? aniline म्हणतो. बरोबर आहे. याच्यासोबत रिॲक्शन करायची आपल्याला नायट्रस ऍसिडची. नायट्रस ऍसिड मी याच्या आधी पण सांगितलं, NaNO2 प्लस HCl यांच्या दोघांचं जे कॉम्बिनेशन असते HNO2 प्लस NaCl, हा जो आहे ना याला म्हणतात नायट्रस ऍसिड. HNO2 ला काय म्हणतात? नायट्रस ऍसिड. हा जो नायट्रस ऍसिड आहे याच्यासोबत, पण हा खूपच अनस्टेबल आहे म्हणून आपल्याला हे इमिजिएट टाकावं लागते, तेव्हा हा इमिजिएटली तयार होते. तर मी लिहितो इथे हा HNO2, आणि याच्या रिॲक्शन जेव्हा आपण बॅलन्स करतो ना तेव्हा कधी याच्या हिशोबाने केली चालते, कधी मग याच्या हिशोबाने करावं लागते. ठीक आहे. NaNO2 प्लस HCl, याचं नाव काय? नायट्रस ऍसिड. बॅलन्सिंग करताना एवढं लक्षात ठेवा, प्रत्येक रिॲक्शन एकसारखी या नायट्रस ऍसिडची पर्टिक्युलर प्रत्येक रिॲक्शन एकसारखी बॅलन्स होत नाही. कधी HNO2 होऊन जाते, तर कधी याच्या हिशोबाने बॅलन्स करावं लागते.
आता ही रिॲक्शन, आता आपण हा रिएजंट म्हणून वापरू. आता पहा याच्यापासून प्रोडक्ट काय तयार होते. याच्यापासून प्रोडक्ट तयार होते आता डबल बॉन्ड नायट्रोजन आणि Cl. आता इथे पहा, हा बेन्झिन आहे, हे 2 नायट्रोजन. एका नायट्रोजनची व्हॅलन्सी बघित झाली 1 2 3 4, याच्यावर आला पॉझिटिव्ह आणि याचे बरोबर आहे, पण याचा हा Cl निगेटिव्ह आहे. मग आता इथे क्लोरीन आला, इथं क्लोरीन आहे आणि याच्यात क्लोरीन आहे का? नाही, म्हणून तो याच्या हिशोबाने आपण त्याला घेत असतो. आता याचं नाव काय? तर हा बेन्झिन आहे तुमचा, बेन्झिन. हे 2 नायट्रोजन आहे, नायट्रोजनला आपण ॲझो म्हणतो, ॲझो. बेन्झिन डाय ॲझो आणि ॲझोवर पॉझिटिव्ह आहे म्हणून नियम. पॉझिटिव्ह आला की नियम. बेन्झिन डायझोनियम हा Cl मायनस आहे म्हणजे क्लोराईड आहे आणि तो सॉल्ट आहे. ठीक आहे, कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही सेंटर प्रेझेंट आहे तिथे. ठीक आहे, तो झाला सॉल्ट. मग आता उरलं कोण? ठीक आहे, उरलं कोण? तर हे झालं तुमचं डायझोनियम सॉल्ट बनला तुमचा. ओके, तर बेन्झिन डायझोनियम सॉल्ट जो आहे हा, याची रिॲक्शन आता आपल्याला करायचं आहे, याचा हायड्रॉलिसिस आता आपल्याला करायचं आहे. याचं हायड्रॉलिसिस केलं की ते बॅलन्सिंग तर सोडून द्या, पण याच्यात वॉटर तयार होते एवढं नक्की आहे. ठीक आहे, बॅलन्सिंग तर याच्या हिशोबाने करूही शकतो आपण, ते प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात, पण ते जाऊ द्या, ते रिॲक्शन न केलेल्याच बऱ्या बॅलन्स, ते तशाच राहू द्या. आता हा जो डायझोनियम सॉल्ट आहे, हा जो डायझोनियम सॉल्ट आहे, या डायझोनियम सॉल्टला याची वॉटर सोबत रिॲक्शन करायची, म्हणजे त्याचं हायड्रॉलिसिस करायचं. ठीक आहे, हायड्रॉलिसिस केलं की आता पहा, हा N2 चालला जाते, N2 दिसत आहे ना तुम्हाला, N2. हा HCl, N2 आणि HCl गेला, OH उरला, लावून द्या. मग आता हा OH मी इकडे लावला तर काय तयार झाला सांगा बरं मला? फिनॉल. फिनॉल तयार झाला, बरोबर आहे. प्लस प्लस कोण? H आणि Cl कोण? HCl प्लस नायट्रोजन गॅस, नायट्रोजन गॅस अशा प्रकारे तयार होते. मग लिहायचं पटपट. वेन aniline is treated with nitrous acid, when aniline is treated with nitrous acid in presence of NaNO2 plus HCl to form benzene diazonium chloride salt, which on hydrolysis produce, इथे हीट करावं लागते, which on hydrolysis produce phenol, which on hydrolysis produce phenol. झालं?
हे झालं की रिॲक्शन लिहा, दोन्ही स्टेप लिहा. या लवकर एक टॉपिक शिकवणं झाला पाहिजे हायड्रोजन बॉन्डिंगचा अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये. टेबलवर ठेवून लिहू ना मस्त. काय पाटील त्रास देतं, हे टेबल आहे ना तिथे एवढा मोठा, मस्त ठेव, बढिया, बस व्यवस्थित मन लागते. झालं का रे? झालं. झालं सर. हा, रिॲक्शन लक्षात आली? हो सर. हो. हा, आता इथे फिनॉलच्या मेथड ऑफ प्रिपरेशन संपल्या. पहिले आपण अल्कोहोलच्या संपवल्या, आता फिनॉलच्या संपल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. ओके. आता पहा, याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपली पहिली प्रॉपर्टी शिकायची आहे आपल्याला, हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग इन अल्कोहोल अँड फिनॉल. ठीक आहे, हायड्रोजन बॉन्डिंग इन अल्कोहोल अँड फिनॉल. तर आता लक्षात हे घ्यायचं आहे की हायड्रोजन बॉन्डिंग मी याच्या आधी पण तुम्हाला शिकवलेली आहे. आता पहा, हे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे हे पण दोन प्रकारची असते. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला, तरी आज सांगतो. हे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे इंटरमॉलिक्युलर, बरोबर ऐकायचं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आणि दुसरं इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इंटर मॉलिक्युलरचा अर्थ काय होते? इंटर हा जो शब्द आहे, इंटर म्हणजे बिटवीन टू मॉलिक्युल्स, बिटवीन टू मॉलिक्युल्स, इंटर मॉलिक्युल म्हणजे. आणि इंट्रा जो शब्द आहे, इंट्रा, या इंट्राचा अर्थ होतो विद इन द मॉलिक्युल, विदिन द मॉलिक्युल, म्हणजे सेम मॉलिक्युल मध्ये. तर दोन प्रकारची, हे दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल मधलं हायड्रोजन बॉन्डिंग रिप्रेझेंट होते, आणि इथं त्याच मॉलिक्युल मध्ये, स्वतःच्या मॉलिक्युल मध्ये स्वतः हायड्रोजन बॉन्डिंग रिप्रेझेंट होते. आलं का लक्षात तुमच्या? हो सर. हा, तर आता आपल्याला अल्कोहोल आणि फिनॉल जे असते ना, त्या अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये, अल्कोहोल मध्ये हे इंटरमॉलिक्युलर आहे, आणि फिनॉल मध्ये तर दोन्ही भेटते. मी तुम्हाला फिनॉलचे दोन्ही सांगतो, इंट्रामॉलिक्युलर आणि इंटरमॉलिक्युलर, हे दोन्ही सांगतो मी तुम्हाला फिनॉलचे. आता लक्षात हे घ्यायचं, पहिल्यांदा आपल्याला अल्कोहोल मध्ये शिकायचं आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता याच्यावर की नाही खूप सारे क्वेश्चन्स येतात याच्यामध्ये, एंट्रन्स मध्ये. आणि दुसरं की स्टेट बोर्डच्या दृष्टीने खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, म्हणून आता मी त्या दोन तुम्हाला करून देतोय. ठीक आहे. एक पहिलं, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग
इन अल्कोहोल. ठीक आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन अल्कोहोल. आता पाहायचं एक मॉलिक्यूल आहे हा आर ओ आणि एच. ठीक आहे, आर ओ आणि एच हा एक मॉलिक्यूल आहे. किंवा मी एक काम करतो, हे असं लिहितो, आर ओ एच. आता तसंच हा झाला पहिला अल्कोहोल. असाच दुसरा अल्कोहोलचा मॉलिक्यूल आर ओ एच. किती वेळा रे पाहून घे पहिले. 13 म्हणजे मिनिट. किती? हा आहे ना, हा होऊन जाते मग. आता तिसरा मॉलिक्यूल बघ 3 मध्ये होऊन जाते. आता तुम्हाला माहित आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा जो बॉन्ड असते हा ऑक्सिजनकडे ओढला जाते. बरोबर आहे, ऑक्सिजनकडे काय केला जाते? ओढला जाते. आणि ऑक्सिजनकडे ओढले गेल्यामुळे, कारण की ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे रे? जास्त आहे. जास्त. जास्त आहे. आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे ऑक्सिजन त्या बॉन्डला ओढतो, त्याच्यावर डेल निगेटिव्ह येते आणि हायड्रोजनवर डेल पॉझिटिव्ह येतो. तसं प्रत्येक ठिकाणी होईल. ऑक्सिजनवर डेल निगेटिव्ह आणि हायड्रोजनवर डेल पॉझिटिव्ह. लक्षात आलं बोलणं? हे असं प्रत्येक अल्कोहोल मॉलिक्यूल मध्ये हे असंच राहणार. मग आता हा एक मॉलिक्यूल आहे, पहिले हे समजा मॉलिक्यूल म्हणजे काय. हा एक मॉलिक्यूल आहे अल्कोहोलचा, हा दुसरा मॉलिक्यूल आहे, हा तिसरा मॉलिक्यूल आहे. असे वेगवेगळे मॉलिक्यूल्स आहेत. पटलं बोलणं? मग आता काय होत असते पहा, की हा जो हायड्रोजन आहे हा पॉझिटिव्ह आहे, डेल पॉझिटिव्ह आहे. पहिल्याचा हायड्रोजन आणि दुसऱ्याचा ऑक्सिजन याच्यामध्ये अट्रॅक्शन होऊन जाते. पहिल्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा ऑक्सिजन. तसंच दुसऱ्याचा हायड्रोजन आणि तिसऱ्याचा ऑक्सिजन याच्यात अट्रॅक्शन होते. तसंच इकडे राहील, जो कोणी राहील तो. आलं ना लक्षात? मग आता हे जे बॉन्ड बनलेले आहे याला आपण म्हणू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. पहिले तर तो हायड्रोजन बॉन्ड आहे, कारण की हा बनताना हायड्रोजन पाहिजेच. दुसरा कोणासोबत बनत नाही तो बॉन्ड, म्हणून त्याला हायड्रोजनचं स्पेशल नाव दिलेलं आहे. आता हा एक मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे. म्हणजे बिटवीन टू मॉलिक्यूल तो बॉन्ड बनलेला आहे. त्या बॉन्डमुळं दोन मॉलिक्यूल कनेक्ट झालेले आहे. त्या बॉन्डमुळं दोन मॉलिक्यूल काय झालेले आहे? कनेक्ट झालेले आहे. बरोबर? मग दोन मॉलिक्यूल कनेक्ट झाले म्हणून त्याला आपण म्हणतो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. हा पण आणि हा पण. आलं लक्षात? याच्यामुळं काय होते हे समजून घ्या. त्याच्यामुळं काय होते की हे जे अल्कोहोलचे मॉलिक्युल्स असतात, हे अल्कोहोलचे मॉलिक्यूल एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. आता ते अल्कोहोलचे मॉलिक्यूल जे असे राहिले असते दूर, जे असे एकमेकांपासून दूर राहिले असते, ते अल्कोहोलचे मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंगमुळं काय होते की असे एकमेकांच्या जवळ येतात. लक्षात आलं बोलणं? हायड्रोजनचे मॉलिक्यूल जे दूर राहिले असते, तर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं काय होते, एकमेकांच्या जवळ येतात. आणि एकमेकांच्या जवळ आल्यामुळं काय होते की हे एकमेकांसोबत त्याचं जे अट्रॅक्शन आहे ते वाढलं ना. आणि अट्रॅक्शन वाढल्यामुळं काय होते की त्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढत असतो. अल्कोहोलचे बॉइलिंग पॉइंट बऱ्यापैकी जास्त असतात. त्याचं कारण असं असते, म्हणजे अल्केनच्या कंपॅरिझन मध्ये, आता मिथेन आहे CH4, याच्यापासून बनणारा अल्कोहोल आहे CH3OH. आता हा CH3 इथेन आहे, याच्यापासून बनणारा अल्कोहोल जो आहे तो कोण आहे? CH3CH2OH आहे. बरोबर आहे? आता हे जे आहे या
इथिल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट हा इथेन पेक्षा नेहमी जास्त राहील. बॉइलिंग पॉइंट ऑफ द अल्कोहोल आर काय म्हणू आपण त्याला, हायर दॅन द करस्पॉन्डिंग अल्केन. त्याचा जो अल्केन आहे त्याचा म्हणजे ज्याच्यापासून तो बनते, किंवा सेम कार्बनचा अल्केन जर असेल, अल्कोहोल सोबतच्या सेम कार्बनचा जर अल्केन असेल, तर त्या अल्केनचा बॉइलिंग पॉइंट हा नेहमी अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी असतो. अल्केनचा कमी असतो, अल्कोहोलचा जास्त असतो. अल्डिहाइड पेक्षा सुद्धा, आता 2 कार्बनचा जो अल्डिहाइड आहे जसं CH3 CHO, याच्यापेक्षाही याचा जास्त राहील अल्कोहोलचा, कारण की याच्यात हायड्रोजन बॉन्डिंग नसते. इथे हायड्रोजन बॉन्डिंग आहे. आलं लक्षात? आणि मग तसं जर पाहिलं तर सगळ्यात स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असते कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. पटलं? तर तो नंतरचा पार्ट आहे, आता पहिले हे समजून घ्या. तर म्हणून क्वेश्चन नेहमी असा विचारला जायचा थेअरीमध्ये आधी, आता मागच्या 2-4-5 वर्षात आलाच नाही तो क्वेश्चन, की बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल इज हायर दॅन करस्पॉन्डिंग अल्केन. हा क्वेश्चन विचारला जातो. त्याचं कारण आहे बॉइलिंग, त्याचं कारण कोण आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. इंटर मीन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स. पहा, निळ्या यांनी दाखवलेला एक मॉलिक्युल आहे, लाल यांनी दाखवलेला दुसरा मॉलिक्युल आहे, पुन्हा निळ्या यांनी दाखवलेला तिसरा मॉलिक्युल आहे. अशा वेगवेगळ्या मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग बनत आहे, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आलं लक्षात? आता हे एवढं सगळं लिहून द्यायला माझ्याजवळ वेळ नाही आहे, तर मी काय करतो, ते माझं जुन्या वहीमध्ये लिहिलेलं आहे व्यवस्थित, मी ते तुम्हाला फोटो काढून पाठवतो, तुम्ही ते लिहून टाकतो. ओके? हो सर. हा, आता हे झालं अल्कोहोल मधलं. आता मी तुम्हाला सांगतो फिनॉल मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता याच्यात दोन्ही होते फिनॉल मध्ये. पहा, इकडे लक्ष द्या. म्हणजे फिनॉल मध्ये, ऍक्च्युअल फिनॉल मध्ये नाही म्हणतायत, फिनॉलचे जे डेरिव्हेटिव्ह असतात त्यांच्यामध्ये होते. ठीक आहे? आता हा जो फिनॉल आहे, आता सरळ तसंच आहे मगासारखंच, काही टेन्शन नाही आहे. हा एक मॉलिक्युल आहे फिनॉलचा, O आणि H असा लिहितो मी. हा ओढल्या जाते, याच्यावर डेल निगेटिव्ह, ऑक्सिजनवर डेल निगेटिव्ह, याच्यावर डेल पॉझिटिव्ह. हा झाला एक मॉलिक्युल. हा दुसरा, हे ओढल्या जाईल, डेल निगेटिव्ह डेल पॉझिटिव्ह, 2 मध्येच बसते. तर याचा हा हायड्रोजन आणि याचा हा ऑक्सिजन. इथं जो बॉन्ड तयार होते तो झाला हायड्रोजन बॉन्ड. कोणता झाला? पण इंटर मॉलिक्युलर झाला, बिटवीन टू मॉलिक्युल्स आहे. त्याच्यामुळे याचंही बॉइलिंग पॉइंट काय होते? वाढते. आलं लक्षात? आता समजा याचा डेरिव्हेटिव्ह, हे लक्षात आलं का सांगा मला तुम्ही? हो सर. हा, हो सर. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतो मी, नायट्रो ग्रुप घेतो याला, म्हणजे ते सांगूनच देतो. आता याचं हायड्रोजन बॉन्डिंग आलेलं आहे तर सांगूनच देतो. आता समजा हा असा माझ्याजवळ फिनॉल आहे, O आणि H झाला, हा पहिला. त्याच्यानंतर याला इथे ऑर्थो पोझिशन